संजीवनी प्रतिष्ठान शिक्षणशास्त्र महाविद्यालय कुरुंद, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. शैक्षणिक वर्ष 2024-2025. B.Ed तृतीय वर्ष. नाव पूनम अरुण सावंत. विषय क्रमांक 212. एका शैक्षणिक संशोधनाचे विकसन. मार्गदर्शक प्राध्यापक श्रीयुत काळे सर. आज आपण भूगोल या विषयाचा अभ्यास करणार आहोत. इयत्ता 9वीचा पाठ क्रमांक 4 बाह्य प्रक्रिया भाग 2 यामध्ये भूरूपे हा घटक अभ्यासणार आहोत. भूपृष्ठाच्या अंतर्गत हालचालीतून नवीन भूरूपे तयार होतात. नंतर त्यावरती ऊन, वारा, पाऊस यासारख्या घटकांचा परिणाम होऊन त्यांची झीज होते. झीजेतून तयार झालेल्या गाळापासून नवीन भूरूपे तयार होतात. याची आपण माहिती मागील पाठात पाहिली. आज आपण या पाठात गाळ वाहून नेणारी कारके व तयार होणारी भूरूपे यांची माहिती घेणार आहोत. त्यातील कारके नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा आणि भूजल. तर त्याची कार्य पाहूया. अपक्षरण याने खनन, वहन, संचयन. तर त्यामध्ये नदीचे खनन, वहन, संचयन याचे कार्य पाहू. तर नदी म्हणजे काय? पावसाच्या पाण्याचा अत्यंत लहान प्रवाह म्हणजे ओहोळ होय. असे अनेक ओहोळ एकत्र येऊन ओढा तयार होतो. ओढे एकत्र येऊन नाले तयार होतात. अनेक नाले एकत्र येऊन मोठा प्रवाह तयार होऊन नदी तयार होते. नैसर्गिकरित्या एकत्रित झालेला पाण्याचा ओघ गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रवाहामुळे भूपृष्ठावर उताराच्या दिशेने वाहू लागतो व स्वतःचा मार्ग आखत जातो. यालाच जलप्रवाह असे म्हणतात. अनेक जलप्रवाह एकत्र येऊन नदीची निर्मिती होते. तर भूप्रदेशाचा उतार, खडकाचा प्रकार, वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण, वेग, प्रवाहाची लांबी, नदीतील गाळाचे प्रमाण इत्यादी घटकांवरती नदीचे खनन कार्य, वहन, संचयन कार्य अवलंबून असते. तर नदीचे खनन कार्य पाहू. नदी वाहत असताना तिच्यामुळे होणारी भूपृष्ठाची झीज म्हणजे खनन होय. नदीचा उगम समुद्र सपाटीपासून खूप उंचावर होतो. नदी उगम पावते त्या प्रदेशात ती खूप वेगाने वाहते. त्यामुळे झीज करण्याची शक्ती जास्त असते. नदीच्या वेगवान प्रवाहामुळे व तिच्यातील रेती, दगडगोटे यामुळे व अनेक नद्या येऊन मिळाल्यामुळे नदीच्या तळाचे व काठांचे खनन होते. यामुळेच घळई, व्ही आकाराची दरी, धबधबा, भूरूपे तयार होतात. घळई. घळई म्हणजे खोल व अरुंद दरी होय. घळईचे उतार अत्यंत तीव्र व जवळजवळ उभे असतात. तर दुसरे पाहूया व्ही आकाराची दरी. नदीच्या खनन कार्यामुळे हे एक तयार होणारे भूरूपे आहे. व्ही आकाराची दरी नदीच्या उगमाकडील भागात तयार होते. नदी प्रवाहाच्या पृष्ठभागालगत उभे खनन वेगाने होते. त्या मानाने दरीच्या उताराच्या भागात खनन कमी होते. त्यामुळे त्यांची उंची जास्त राहते. परंतु काठांचे खनन होत गेल्याने नदीचे पात्र पृष्ठभागालगत रुंद होत जाते. त्यामुळे दरीस इंग्रजीतील व्ही आकार प्राप्त होतो. तर पुढे धबधबा. धबधबा म्हणजे बऱ्याच उंचावरून थेट खाली पडणारा पाण्याचा प्रवाह म्हणजे धबधबा होय. हा प्रवाह नदीचा असतो. ही भूरूपे नदीच्या खनन कार्यामुळे तयार होतात. नदीचे वहन व संचयन कार्य. नदी डोंगराळ प्रदेशात उगम पावते. तेथून ती कमी उताराच्या प्रदेशात
वाहत येते. नदी पर्वताच्या पायथ्याशी उतारात बदल झाल्यामुळे नदीतील भरड गाळाचे संचयन या ठिकाणी होते. त्रिकोणी आकारात होणाऱ्या या संचयनातून पंखाकृती मैदाने तयार होतात. तर आपण थोडीशी पंखाकृती मैदानाची माहिती पाहूया. पर्वतीय प्रदेशातून वाहणारी नदी जेव्हा मैदानी प्रदेशात प्रवेश करते तेव्हा तिचा वेग एकदम कमी होतो. त्यामुळे नदीने वाहून आणलेला गाळ नदीपात्रात साचतो. तिचा आकार पंख्यासारखा होतो, म्हणून त्याला पंखाकृती मैदाने असे म्हणतात. तर मुलांनो, मंद उतारामुळे नदीचा वेग कमी होतो व नदीची वाहन क्षमता कमी झाल्यामुळे ती संथपणे वाहू लागते. अशा अनेक लहान अडथळ्यांना देखील वळणे म्हणजेच नागमोडी वळणे घेत नदीचा प्रवाह पुढे जात असतो. नदी समुद्राजवळ पोहोचेपर्यंत तिचे पात्र रुंद होत जाते आणि वेग कमी होतो. नदीतील गाळ तिच्या पात्रात व काठावरील प्रदेशात साठतो. नदीतील गाळाचे संचयन होण्यासाठी नदीची लांबी, पाण्याचे प्रमाण, नदीतील गाळाचे प्रमाण आणि भूपृष्ठाचा व नदीचा उतार इत्यादी घटक आवश्यक असतात. अशा प्रकारे गाळाचे संचयन झाल्यामुळे नदीपात्राच्या आजूबाजूस पूरतट आणि पूर मैदाने तयार होतात. तर पूर मैदान म्हणजे काय ते पाहूया. पूर मैदान म्हणजे नदीपात्राच्या आसपास नदीने वाहून आणलेला गाळ साचतो. हा गाळ नदीला पूर आल्यानंतर काठापर्यंत दूरपर्यंत पसरतो म्हणजे पूर मैदान. आणि पूरतट म्हणजे नद्यांनी वाहून आणलेला गाळाचे ढिगाऱ्यासारखे संचयन होऊन एखाद्या तटासारखे दिसणे म्हणजे पूरतट होय. पूरतट हा नदीला पूर आल्यानंतर फुटतात. अशा प्रकारे नदीच्या आजूबाजूला पूरतट आणि पूर मैदाने तयार होतात. तर मुखाकडील भागात त्रिभुज प्रदेशांसारखी भूरूपे तयार होतात. मुखाकडील भाग म्हणजे नदी ज्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळते तो भाग होय. त्रिभुज प्रदेश म्हणजे नदीच्या संचयन कार्याने नदीच्या मुखाशी तयार होणारा त्रिकोणी प्रदेश. याला 3 भुजा असतात, म्हणून त्याला त्रिभुज प्रदेश असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, त्रिभुज प्रदेश कुठे तयार होतात? गंगा नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते तेथे असे त्रिभुज प्रदेश तयार झालेले आहेत. हे भारतातील सर्वात मोठे त्रिभुज प्रदेश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भूरूपे या घटकात आपण नदीच्या खनन, वहन आणि संचयन कार्यामुळे तयार होणारी भूरूपे यांचा आपण आज अभ्यास केला. धन्यवाद.